श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी कधी घरात पैसा येत असतो, पण तो घरात थांबतच नाही. पगार येतो, 2 दिवस घरात समाधान असतं आणि मग एकामागून एक खर्च समोर येऊ लागतात. कधी अचानक औषधांचा खर्च, कधी घरातील एखादी वस्तू खराब, कधी मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कधी उधारी, कधी कर्जाचा हप्ता आणि कधी कुठून तरी आलेला असा खर्च ज्याचा आपण कधी कल्पनेतही विचार केलेला नसतो. महिन्याच्या सुरुवातीला खिशात पैसा असतो, पण महिन्याच्या शेवटी पुन्हा तोच प्रश्न, पैसा गेला कुठे? हळूहळू घरात अशी भावना निर्माण होते की आपल्या घरात पैसाच टिकत नाही. आपण कितीही कमावलं तरी हातात काही राहत नाही. इतरांच्या घरात भरभराट दिसते, मग आपल्याच घरात सतत पैशाची चणचण का? हा प्रश्न अनेक घरांच्या भिंतीमध्ये रोज घुमत असतो. पण आज आपण या प्रश्नाकडे थोडं वेगळ्या नजरेनं पाहणार आहोत. कारण प्रत्येक वेळी पैशाची अडचण म्हणजे कमी पैसे असतो असं नाही. कधी कधी पैसा येत असतो, पण त्याचं व्यवस्थापन चुकीचं असतं. कधी खर्चाची दिशा चुकीची असते. कधी घरातील सवयी पैशाला थांबू देत नाहीत. कधी सततची चिंता निर्णय घेण्याची ताकद कमी पडते आणि कधी माणूस पैसा कमवण्यापेक्षा पैसा कुठे वाहून जातो हे पाहायला विसरतो. म्हणून आजचा विषय केवळ पैशाचा नाही, आजचा विषय आहे घराच्या आर्थिक प्रवाहाचा. कल्पना करा, घरात दर महिन्याला पैसा येतो, पण त्या पैशाला घरात प्रवेश करताच जणू अनेक दरवाजे दिसतात. एका दरवाजातून किराणा, दुसऱ्यातून बिलं, तिसऱ्यातून कर्ज, चौथ्यातून अनावश्यक खरेदी, 5व्या दरवाजातून उधारी आणि 6व्या दरवाजातून अचानक आलेला खर्च. महिन्याच्या शेवटी घराच्या तिजोरीत शांतता उरते. मग घरातील लोक म्हणतात पैसा टिकत नाही. पण प्रश्न असा आहे, पैसा टिकण्यासाठी आपण त्याच्यासाठी जागा तयार केली आहे का? जसं घरात पाहुणा आला की त्याच्यासाठी बसायला जागाच नसेल तर तो किती वेळ थांबणार? तसंच पैशाचं आहे. पैसा आला की त्याला लगेच खर्चाच्या गर्दीत ढकललं तर हातात उरायचं काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पैशाचा आदर. पैशापासून पूजा करा. पैशाची म्हणजे फक्त नोटांना देव्हाऱ्यात ठेवा असा अर्थ नाही. पैशाचा आदर म्हणजे कमावलेला पैसा कुठे जातो याची जाणीव असणे. आपल्या कष्टाच्या पैशाला आपण किती सहज खर्च करतो हे पाहणे. आपण दिवसभर मेहनत करून 1000 रुपये कमवतो आणि कधी कधी काही मिनिटात अशा वस्तूंवर खर्च करतो ज्याची आपल्याला खरी गरज नसते. त्या क्षणी खर्च छोटा वाटतो, पण असे छोटे खर्च जेव्हा रोज होतात तेव्हा महिन्याच्या शेवटी मोठी पोकळी निर्माण होते. म्हणून घरात एक साधा नियम असायला हवा. पैसा खर्च करण्याआधी विचार करा. पैसा खर्च झाल्यानंतर पश्चाताप नको. आता दुसरी गोष्ट, घरात पैसा टिकत नाही यामागे अनियोजित खर्च हा मोठा भाग असू शकतो. आपण अनेकदा महिन्याच्या सुरुवातीलाच पैसा कुठे वापरायचा हे ठरवत नाही. पैसा आला आणि खर्च सुरू. जिथे दिसलं तिथे खर्च. ज्याने मागितलं त्याला दिला. जाहिरात पाहिली तर वस्तू घेतली. ऑफर दिसली की खरेदी केली. मित्रांनी घेतले म्हणून आपण घेतले आणि मग महिन्याच्या शेवटी लक्षात येतं गरजेच्या गोष्टीसाठी पैसा कमी पडतोय. म्हणून पैसा वाढवण्यापूर्वी एकदा खर्चाचा आरसा पहा. आपला पैसा नेमका कुठे जातो हा प्रश्न कागदावर लिहून काढा. घर खर्च, शिक्षण, प्रवास, कर्ज, मोबाईल, ऑनलाईन खरेदी, खाण्यापिण्याचे बाहेरचे खर्च, उधारी आणि इतर सगळे खर्च. जेव्हा खर्च डोळ्यासमोर दिसतो तेव्हा अनेकदा स्वतःलाच आश्चर्य वाटतं, अरे एवढा पैसा इथे जातोय. ही जाणीव म्हणजे आर्थिक बदलाची पहिली पायरी. तिसरी गोष्ट, घरातल्या प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीची जाणीव असायला हवी. याचा अर्थ मुलांवर पैशाचा ताण टाकायचा नाही, पण घरातील मोठ्या व्यक्तीनं खर्चाबद्दल परिस्थितीशी स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. कधी कधी पती एका बाजूला खर्च करत असतो, पत्नी दुसऱ्या बाजूला. दोघांनाही पूर्ण चित्र माहिती नसतं. महिन्याच्या शेवटी तणाव वाढतो. म्हणून घरात पैसा हा गुप्त विषय बनवू नका. शांतपणे बसा. उत्पन्न किती, निश्चित खर्च किती, कर्ज किती, आवश्यक खर्च किती, कुठे कपात करता येईल, कुठे बचत सुरू करता येईल यावर चर्चा करा. कारण पैशाचा प्रश्न लपवल्याने सुटत नाही, तो समजून घेतल्याने सुटण्याची सुरुवात होते. आता एक अंतिम महत्त्वाची गोष्ट, उधारी. आत्ता घेऊ नंतर देऊ हे वाक्य अनेक घराची आर्थिक शांतता हळूहळू खाऊन टाकत असते. उधार घेताना वस्तू हातात येते, पण तिची किंमत पुढच्या अनेक महिन्यांपर्यंत आपल्या खिशातून जात राहते. म्हणून प्रत्येक उधारीपूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा, ही गोष्ट मला खरंच आत्ता हवी आहे का? गरज आणि इच्छा यात फरक करा.
गरज म्हणजे न घेतल्यास अडचण निर्माण होईल, इच्छा म्हणजे घेतली तर आनंद मिळेल. दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. ही गोष्टी छोटीशी रेषा समजली जाते तर खर्च मोठा फरक पडतो. मंडळी, पैशाच्या अडचणीचा विषय आला की आपण फक्त खर्चाबद्दल बोलतो. उत्पन्न वाढवण्याबद्दलही विचार करायला हवा. काही लोक वर्षानुवर्ष त्याच उत्पन्नावर राहतात, पण जीवनातील खर्च वाढत जातात. मुलांचं शिक्षण वाढतं, घराचा खर्च वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात. म्हणून स्वतःच्या कौशल्याकडेही पहा. तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे? काय शिकता येईल? तुमच्या कामातून अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता आहे का? घरातील एखाद्या व्यक्तीला नवीन कौशल्य शिकता येईल का? छोटं काम मोठं होण्याआधी कोणता मार्ग आहे? हे प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. पैसा फक्त वाचून वाढत नाही. योग्य संधी ओळखून कमाईची क्षमता वाढवणंही गरजेचं असतं. आता या विषयाची एक भावनिक बाजू आहे. घरात सतत पैशाची चणचण असली की फक्त खिशावर परिणाम होत नाही, मनावरही परिणाम होतो. घरातील वातावरण बदलतं. छोट्या खर्चांवरून वाद होतात. एकमेकांना दोष दिला जातो. तू जास्त खर्च करतेस, तू पैसा आणत नाहीस, तुझ्यामुळे खर्च वाढला. अशी वाक्य घरात प्रेमाला हळूहळू ओरखडे देतात. म्हणून आर्थिक अडचणींच्या काळात एकमेकांचे शत्रू बनू नका. समस्या तुमची आहे, समोरची व्यक्ती समस्या नाही. दोघांनी मिळून समस्येकडे पाहिलं तर उपाय सापडण्याची शक्यता वाढते. पण दोघेही एकमेकांवरच राग काढत राहिले तर पैसा कमी असण्याबरोबरच घरातील शांतता कमी होते. आता काही लोक म्हणतात, आमच्या घरात काहीतरी अडथळा आहे, पैसा येत नाही, कामं होतात पण हातात पैसा राहत नाही. अशा वेळी श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण विश्वास ठेवा, प्रार्थना करा, आपल्या परंपरेनुसार शुभ वातावरण निर्माण करा. पण त्याबरोबर व्यावहारिक शिस्तही आणा. फक्त देवाकडे म्हणून मागून उपयोग नाही आणि स्वतःच्या हाताला खर्चाचा लगाम सोडून दिला तरीही उपयोग नाही. प्रार्थना मनाला बळ देते, पण निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतात. देवावर विश्वास ठेवा आणि त्याच वेळी स्वतःच्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवा. एक साधी सवय सुरू करा. महिन्याच्या सुरुवातीला पैसा हातात आला की सगळा पैसा खर्चासाठी उपलब्ध आहे असं समजू नका. पहिल्यांदा आवश्यक खर्च बाजूला, मग कर्ज आणि देणी, मग शक्य असेल तेवढी बचत आणि त्यानंतर उरलेला पैसा इतर गोष्टींसाठी. रक्कम किती आहे हे महत्त्वाचं नाही, सवय महत्त्वाची आहे. कारण मोठी बचत करण्यासाठी नेहमी मोठं उत्पन्न लागते असं नाही. बचतीची सुरुवात रकमेपासून नाही, शिस्तीपासून होते. आणखी एक गोष्ट, घरात खराब झालेल्या वस्तूंची दुरुस्ती पुढे ढकलत राहू नका. कधी छोटा दोष मोठ्या खर्चात बदलतो. वेळेवर केलेली काळजी भविष्यातील खर्च कमी करू शकते. तसंच कर्जाकडेही दुर्लक्ष करू नका. नंतर पाहू, आता काही होत नाही, पुढच्या महिन्यात करू असं म्हणत राहिलात तर समस्या मोठी होऊ शकते. कर्जाची यादी करा, व्याज समजून घ्या, परतफेडीची योजना करा आणि नवीन अनावश्यक कर्ज टाळण्याचा प्रयत्न करा. आता एक सुंदर विचार लक्षात घ्या. समृद्धी म्हणजे घरात फक्त पैसा साठलेला असणं नाही. समृद्धी म्हणजे घरात अन्न आहे, मनात समाधान आहे, कुटुंबात प्रेम आहे, उत्पन्नाचे मार्ग आहेत, खर्चावर नियंत्रण आहे आणि उद्यासाठी थोडी तयारी आहे. कधी कधी पैसा कमी असतो पण घर समृद्ध असतं आणि कधी कधी पैसा भरपूर असतो पण घरात समाधान नसतं. म्हणून धन मिळवताना धनाचा उपयोग कशासाठी करायचा हेही शिका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, तर आजपासून एक प्रयोग करा. 30 दिवस प्रत्येक खर्च लिहा. एकही खर्च लपवू नका. लहान असो वा मोठा, चहा असो वा मोठी खरेदी, प्रत्येक पैसा कुठे गेला ते लिहा. 30 दिवसानंतर ती यादी पहा. तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनाचा आरसा दिसेल आणि त्या आरशातच दोष दिसले तर स्वतःला दोष देऊ नका, कारण दोष दिसणं म्हणजे बदलाची सुरुवात. आणि शेवटी पैशासाठी सतत घाबरत राहू नका. भीतीमुळे घेतलेले आर्थिक निर्णय अनेकदा चुकीचे होऊ शकतात. शांत राहा, हिशोब करा. काय आवश्यक आहे ते ठरवा, काय थांबवता येईल ते ठरवा, काय कमवता येईल ते शोधा. कर्ज असेल तर त्याची योजना करा. बचत शक्य असेल तर सुरुवात करा आणि देवावर श्रद्धा ठेवत प्रयत्न करत राहा. कारण घरात भरभराट येते ती एका दिवसात नाही, ती अनेक छोट्या योग्य निर्णयांच्या पायावर उभी राहते. आजचा अनावश्यक खर्च थांबवला, उद्या थोडी बचत झाली. आज एक कौशल्य शिकलात, उद्या कमाईची नवीन संधी मिळाली. आज कर्जाचा हिशोब केला, उद्या त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला.
आज घरात पैशांवरून भांडणाऐवजी चर्चा केली तर उद्या घरातील वातावरण हलकं झालं. हीच खरी आर्थिक शिस्त आहे. पैसा येण्यासाठी फक्त दार उघडण्याची गरज नसते. कधीकधी घरातून बाहेर जाणारे अनावश्यक दरवाजेही बंद करावे लागतात. आणि जेव्हा कमाई, बचत, शिस्त, योग्य निर्णय आणि श्रद्धा या सगळ्यांचा हात एकमेकांच्या हातात येतो तेव्हा हळूहळू घरातील पैशांचा प्रवाह बदलू शकतो. म्हणून आज स्वतःशी एक वचन घ्या. पैशाला घाबरणार नाही, पैशाचा अपमान करणार नाही, अनावश्यक खर्चाला आवर घालीन, उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधीन, शक्य तिथे बचत करीन, कर्जाकडे दुर्लक्ष करणार नाही आणि देवावर श्रद्धा ठेवून माझं कर्म प्रामाणिकपणे करत राहीन. कारण समृद्धी कधी कधी अचानक दार ठोठावत नाही, ते आपल्या रोजच्या छोट्या शिस्तीतून घरात हळूहळू जन्माला येते. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे.
तो मंत्र असा आहे. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री कृपासागराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री कृपासागराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.